फलंदाज आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जिथं तेजस कोळी होते, रीड करू शकले नाही चेंडू आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अनुपजी पाटील यांचं सुद्धा इथं आगमन होत आहे. सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून मुरबी संघाला पॅक करण्यात येत असतं अशी अनुपजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. पहिल्या चेंडू इथून विनय मात्रेचा निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळालाय. इथून गोलंदाज पुन्हा तैनात असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. पण सलग बॅक टू बॅक 2 चेंडू विनयचे निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळालेत. आज मात्र बेलपाडा संघ संपूर्ण एकत्र पाहायला मिळतोय. बऱ्याच अवधीनंतर ज्या खरं प्रतीक्षेची वाट बेलपाडा गाव पाहत होता आणि त्या प्रतीक्षेला आज पूर्ण विराम लागलाय असंच म्हणेन. मैदानामध्ये सलामीची जोडी एका बाजूला ऑन स्ट्राईकला तेजसला आपण पाहू शकताय आणि नॉन स्ट्राईक इनला आकाश मडवी अशी सलामीची आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. 4 ओव्हरची मॅच आहे आणि सर्वाधिक जास्त स्कोर बनवणाऱ्या संघाला इथून बाय दिली जाईल. याची नोंद आज 10 संघांना घ्यायची आहे. यापुढे होणारी मॅच एकडगर विपक्ष हरिग्राम दोन्ही संघाला विनंती आहे आपली रिपोर्टिंग लगेच करा. अकूट टप्प्याचा चेंडू आहे आणि इथून मात्र चांगल्या दिशेने चेंडू फेकला गेलाय. गुडलेस पॉइंटवर चेंडू पडला आणि त्यानंतर थोडासा चेंडू उचली घेतली होती आणि सलग इथून मात्र तिसरा चेंडू निर्धावचा पाहायला मिळालाय. चांगली इथून गोलंदाजी विनयची पाहायला मिळते. समोर तेजस कोळी आहेत, रीड करू शकले नाहीत. आतापर्यंत हा तिसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळालाय. कौतुक करूयात गोलंदाजाचा. विनय चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर तो चेंडू फेकतोय आणि बेलपाडा संघाला अशीच निर्धाव चेंडूची खरं तर आता गरज आहे. कारण या मॅच मध्ये जेवढी जास्त निर्धाव चेंडू पूर्वार्धामध्ये येतील तेवढा त्याचा उत्तरार्धामध्ये फायदा बेलपाडा संघाला होऊ शकतोय. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येईल. आजच्या रात्री दिला पहिला षटकार. संकट काळी तुझी गणेशा दीन चौथ्या चेंडूवर षटकार आलाय फलंदाज तेजसच्या बॅट मधून. यावेळी तेज तर्रार वेगवान चेंडू होता, अगदी खोलामध्ये टाकला. यॉर्कर डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. परफेक्ट यॉर्कर गोलंदाजाने फेकलाय. चांगली गोलंदाजी इथून विनयची राहिलाय. चौथ्या चेंडूवर षटकारानंतर आणखीन एक 5वा चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकला गेलाय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना उलवे संघाची धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 6 धाबा. इथून आणखीन एक चेंडू खरं तर अकूट टप्प्याचा होता. गुडलेस पॉइंट वर पडल्यानंतर या खरं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. विनयचं षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा विनयसाठी. काय चांगली गोलंदाजी राहिलाय. P1च्या षटकामध्ये फक्त 6 चेंडू फेकत असताना त्यानं धावा खर्च केल्या 6 धावा आणि आणखीन इथून मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तोपर्यंत एक संधी देऊया डीजे मॅडी यांना. आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे शिवछत्रपती. सर्व हिंदू बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि खरं तर आज इथं म्हणजे जकास लस्सीचे अब्दुल चाचा सुद्धा आलेत. त्यांचं सुद्धा आज आपण मनोगत ऐकूयात. शिवप्रेमी खरं तर मुस्लिम धर्माचे आहेत पण पहिला त्यांच्या घरामध्ये देव पूजला जातो तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. आणि अशा राजांची आज जयंती सर्व घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गावोगावी. छत्रपती शिवाजी महाराज हृदयात प्रत्येकाच्या मनामनात 390 वर्ष उलटून गेलीत आणि एक अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक सामर्थ्याचा आणि अलौकिक चारित्र्याचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना इथून मानाचा मुजरा केला जातोय. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून दुसरं गोलंदाज दाखल होतील सनी ठाकूर दुसरी षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये विनयचा स्पेल आपण पाहिलाय. फक्त 6 धावा त्यांना खर्ची केल्यात. आमच्या संवेद आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कांचनदादा पालकर सुद्धा जोडले गेलेत. त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. 2 रात्री अतिशय चांगलं गुणलेखन. यावेळी अकूट टप्प्यावर चेंडू फेकला होता. काय गोलंदाजी राहिली बेलपाडा संघानं. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता सध्याच्या घडीला महाराष्ट्र सरकारने खरं तर एक सुंदर निर्णय दिलाय. बैलगाडा शर्यतीला परवानगी दिलाय आणि त्यामध्ये एक खरं तर एक सुंदरसं वाक्य आहे. आम्ही करतो तो नाद आणि जिंकतो ते मन. आणि अशा प्रकारे आज गोलंदाजी केलंय.
चांगलं प्रत्येकाची मन जिंकण्याचं काम खरं तर बेलपाडा संघाच्या गोलंदाजाने केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक अख्खू टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी इथून सनी ठाकूरचं कौतुक करूयात. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावाचे फेकले गेले. अतिशय चांगली गोलंदाजी. प्राध्यापक नितीन मानुगडे पाटील सर सांगत असतात की शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं ना की बाकीची बटणं बरोबर लागत असतात आणि शर्टाचं पहिलं बटन चुकलं ना की बाकीची बटणं मात्र चुकत असतात. अगदी तशाच प्रकारे पहिल्या गोलंदाजांना चांगलं षटक फेकलंय आणि दुसरं षटक सुद्धा तसंच पाहायला मिळत आहे. यावेळी हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, पण इथून मात्र झेल जज करू शकले नाहीयेत. झेल सुटला जातोय. या चुका तुम्हाला आता सुधाराव्या लागतील, कारण ही रणजी क्रिकेट स्पर्धा आहे. इथे फी 15-16 हजार रुपये फी असते आणि त्यानंतर आज आपला गाव आपला खेळ पाहण्यासाठी येत असतो आणि प्रेक्षक राजा असे झेल सुटल्यानंतर स्वतःवर नाराज होत असतात, कारण बरेचशा प्रेक्षक पाहायला मिळतात जे खरं दिवस रात्र जेवत नसतात, पण आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आपल्या स्वखर्चातून दूरवरचा प्रवास करत असतात. आणि इथून मात्र बेलपाडा संघाचे बरेचसे प्रेक्षक आणि त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात स्पर्धेच्या माध्यमातून. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 7 धावा. अख्खू टप्प्याचा चेंडू आहे. तेजसच्या बॅट मधून इथून मात्र स्क्वेअर लेग पंतांच्या वरतून मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जाईल. आउट ऑफ द पार्क ठोकलाय तेजसनं हा दुसरा षटकार. षटकामध्ये सुद्धा चौथ्या चेंडूवर षटकार आला होता आणि यावेळी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चौथ्या चेंडू षटकार आलाय. 13 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात. तेजसच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले. यावेळीचा चांगला फटका आहे, पण एलिव्हेशन कमी इथून पडलाय. पुन्हा एकदा झेल उडालाय. क्षेत्ररक्षक आले तिथं. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अतिशय चांगला झेल प्रीतमनं पकडलाय आणि तिथून मात्र पहिला आदरा बसेल रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. बॅक टू पॅलून होतील तेजस कोळी. चार शतक होत आली तरी नसानसात राजे आले किती अडिया तरी मनामनात मध्ये राजे. स्वराज्य म्हणजे राजे आणि स्वाभिमान म्हणजेच राजे. आणि आज शिवजयंती, आज गावोगावी घरोघरी आणि मनामनात मात्र शिवजयंती आज साजरी केली जाते. 390 वर्ष उलटून गेली आणि या राजाचा मात्र अजूनही गुण गौरवण्यात येते. इथून तिसरा फलंदाज मैदानात दाखल झालाय. आळ्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रतीक कोळीच्या बॅट मधून आपण पाहायला गेलं तर आकाशच्या बॅट मधूनही एक धाव जोडली जाईल. इथून ऑन स्ट्राईकला आता प्रतीक कोळी पाहायला मिळतील. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 14 धावा. आकाशचा जर विचार केला तर 4 चेंडू खेळलाय. 2 धावा त्यांना घरची त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून सनीचं हे षटक कंप्लीट झालंय. 12 चेंडूचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळू शकतोय. आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना एक बाद 14 धावा. हॅलो, 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 14 धावा. रॉयल स्पोर्ट उल्वे संघ इथून मैदानामध्ये दाखल झालाय आणि प्रथमतः नाणेफेकी हरून बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहू शकताय. ऑन स्ट्राईकला फलंदाज आकाश मडवी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण प्रतीक कोळीला पाहू शकताय. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 14 धावा. तिसरा गोलंदाज आणि त्याचं स्वागत केलंय प्रीतमच्या गोलंदाजीचा. इथून आकाश मडवीच्या बॅट मधून आलेला लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करणारा तेवढाच लॉंग आणि तेवढा स्ट्रॉंग षटकार.
रॉयल स्पोर्ट उल्वे संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्या म्हणजे सुनील शेठ मडवी गावठाण यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. सातत्यानं विजय शेठ कारकर आणि सुनीलजी मडवी यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. एक मोठं आपण आयोजन पाहू शकताय उल्वे नॉट परिसरामध्ये होत असतं आणि त्याचे खरं तर प्रमुख आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल नक्कीच. लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 21 धावा. चांगली इथून गोलंदाजी राहिली प्रीतमची. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. अतिशय एक शानदार स्पर्धा उरण तालुक्यातील बिग ट्रॉफी आपण पाहू शकताय. सरपंच चषक 2022 हे शानदार असं आयोजन आणि आयोजनामधील आजची ही तिसरी रात्र. उल्वे संघ इथून बॅटिंग करतोय. आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ झालाय आणि 21 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. यावेळचा चेंडू तेज सर्रार वेगवान होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि गुडलेस पॉइंटवर चेंडू पडल्यानंतर वेगानं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूची इथून सांगता केली जाते. या जर मॅचचा विचार केला ना सर्वात जास्त निर्धाव चेंडू पाहायला मिळतात कंचनदादा. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा एक लोवेश स्कोर आपण पाहिली होती मॅच गणेशपुरी विपक्ष जासई आणि ती मॅच अगदी 3 चेंडूमध्ये समाप्त केली होती. साईश मात्रीच्या बॅटमधून काल चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. इथून मात्र हा चेंडू अकूट टप्प्याचा होता आणि रीड प्रॉपर करू शकले नाही. बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे आणि त्या कारणास्तव इथून मात्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 22 धावा. सुरुवातीला पहिला षटकार आला होता तेव्हा असं वाटलं होतं की या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का, पण इथून चांगलं कमबॅक करून दिलं प्रीतम घरच. आपण कौतुक करूयात. चांगली गोलंदाजी तो करतोय. यावेळची बॅटची कडा बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. इथून डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण इथून जज करू शकले नाहीयेत. 2 धावा इथून कंप्लीट साठी पलटलेत आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली आणि 3 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 25 धावा. 25 रन्स लॉस ऑफ 1 विकेट रॉयल उल्वे संघ. भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. खरं तर सातत्यानं व्यावसायिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे सुनील शेठ मडवी गावठाण ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा खरं तर गावठाण संघाला पॅक करण्यात येत असतो आणि बऱ्याचशा स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये त्यांनी गाजून सोडल्यात. सतीश मोदी गावदेवी गावठाणा संघ त्यांच्या माध्यमातून पॅक करण्यात येत असतो आणि रॉयल स्पोर्ट उल्वे म्हटल्यानंतर विजय शेठ कारकर यांचं नाव न विसरण्यासारखं आहे. उल्वे परिसरामधील साहेब चषक ही एक सर्वात मोठी ट्रॉफी आपण पाहू शकताय आणि ट्रॉफीचे आयोजक यांच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. यावेळी हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. इथून 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल उल्वे संघाच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्यात. 1 बाद 25 धावा. हरिग्राम संघाचा कोणी एखादा खेळाडू किंवा साथीदार आला असेल तर त्यांनी आमच्याशी रिपोर्टिंग करायची आहे. ही आपली होणारी मॅच हरिग्राम विपक्ष एकडकर. तर हरिग्राम संघाच्या खेळाडूला विनंती आहे आपण जर आला असेल तर आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. मी दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा आमच्यासोबत मान्य श्री कल्पेश शेठ पाटील हे सुद्धा जोडले होते आणि त्यांचं सुद्धा इथं आगमन होत आहे. स्मिथ एंटरप्राइजेसचे सर्व्हिस सर्वा कल्पेशजी पाटील यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. प्रथमतः शब्द सुनून त्यांचं स्वागत केलं जात आहे. 25 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात आणि इथून मात्र 6 चेंडूंचा आणखी खेळ बाकी आहे. इथून मात्र हा चेंडू डीप पॉइंटच्या वरतून खेळायचा होता पण काय चांगली गोलंदाजी इथून सोमनाथ समाधान घरत माप्यासाहेब समाधान घरत इथून गोलंदाज अशोक डिंडा म्हणून खरं तर गोलंदाजीसाठी ओळखला जातो असा समाधान घरत कित्येक वर्ष चांगली गोलंदाजी बेलपाड संघासाठी केलाय. यावेळचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय पण इथून क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि इथून मात्र दुसरा आदरा बसेल रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. दुसऱ्या चेंडूवर लगेच मात्र फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवलाय. 4थ्या क्रमांकावर
दाखल होतील नवीन फलंदाज सूरज पाटील. चला हरिग्राम संघाच्या संघनायकाला इथून विनंती आहे, आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. आणखीन इथून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 25 धावा 25 रन्स. इथून आणखीन 4 चेंडू फेकण्यासाठी हा समाधान देण्यात होईल. खोलामध्ये चेंडू टाकला होता, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 26 धावा 26 रन्स. चांगली इथून गोलंदाजी राहिली आहे खरं तर बहिरीनाथ 11 बेलपाडा संघाची. धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 26 धावा. मान्य श्री रमाकांतजी कडू या साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कृत करण्यात आलाय. बहिरीनाथ बेलपाडा संघ त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. रमाकांतजी कडू साहेबांच्या माध्यमातून हा संघ इथून मात्र आज बांधला गेला. चांगली संघाची बांधणी पाहायला मिळते. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काय चांगली गोलंदाजी. एकदा समाधानासाठी जोरदार टाळ्या वाजवा बेलपाडकर. अतिशय चांगली गोलंदाजी, काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. एक बनो नेक बनो असं म्हटलं जातं आणि बऱ्याच सीझनच्या अवधीनंतर कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज बेलपाडा संघ एकत्र पाहायला मिळतोय. सातत्याने बेलपाडा प्रीमियर लीग असू दे, बेलपाड्यामध्ये भरपूर स्पर्धा पाहायला मिळत असतात आणि आज मात्र बेलपाडा संघ एकत्र पाहायला मिळालाय. लोवर पोलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या सीमारेषा पलीकडे डोक्यावरून जाईल चेंडू, हा षटकारा करता. बत्तीस धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. मान्य श्री गणेशजी पाटील साहेबांना विनंती आहे, आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बरेचसे आज बेलपाडचे प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. 32 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. हरिग्राम संघाच्या संघनायकाला विशेष करून सूचना त्या आयोजकांच्या वतीनं आपण आमच्याशी संपर्क साधा. यापुढे होणारी मॅच एका ठिकाणी विपक्ष हरिग्राम बेलपाडा संघाचे खरतर मॅनेजर नितीन कडू बळीशेठ घरत यांचे सुपुत्र अश्वित घरत साहेबांचं सुद्धा इथं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. खूप मोठं आयोजन आहे. ही स्पर्धा खरं तर कांचन पाहायला गेलात तर दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा मानाची अभिमानाची स्पर्धा आणि रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेची वाट पाहत होते. यावेळेचा चेंडू चांगला आहे, त्याच दिशेनं वाईडिश लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जाईल. चेंडू जाईल बॅक टू बॅक, हा दुसरा षटकार. 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 2 बाद 38 धावा आणि इथून मात्र 39 धावांचं आव्हान ठेवलंय बहिरीनाथ 11 बेलपाडा संघासमोर. अध्यक्ष मान्य श्री बळीशेठ घरत आयोजित घरत 11 क्रिकेट क्लब जासी सरपंच सक 2022 विनंती केली जाते मान्य श्री कल्पेश पाटील स्मिथ एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आपला शुभ मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि जासेगावचे विद्यमान सरपंच मान्य श्री एसआर घरत साहेबांच्या शुभ हस्ते इथून मायाची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन कल्पेश पाटील यांचा इथं मान सन्मान केला जातोय. आयोजकांच्या वतीनं एक गोड व्यक्तिमत्व सातत्यानं जासे प्रीमियर लीगचं खूप मोठं आयोजन पाहायला मिळत असतं. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासेच्या खूप मोठ्या स्पर्धा पाहायला मिळत असतात आणि इथून मात्र विनंती केली जाते कल्पेश पाटील यांचा इथं मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेची सर्वे सर्वा खरं तर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून या पंचकृषीमध्ये सातत्यानं A1 जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे एसआर घरत साहेब आणि त्यांच्यातून परम मित्र बळीशेठ घरत यांचं सुद्धा इथं आगमन होत झालंय, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. 39 धावांचा इथून टार्गेट सेट केलंय बेलपाडा संघासमोर. रॉयल स्पोर्ट उल्वे विपक्ष बहिरीनाथ 11 बेलपाडा
अशी आपण मॅच पाहतोय. यापुढे होणारी मॅच हरिग्राम विपक्ष एकडगर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती केली जाते आपण नाणेफेकी करून घेण्यासाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला बेलपाडा संघ आता आपली सलामीची जोडी मैदानी पाठवा. ही आपण खूप मोठी स्पर्धा खेळताय. खर तर कॉमेंटरने सांगायला नको बाबा, लगेच मैदान सोडल्यानंतर आपली सलामीची जोडी मैदानी पाठवा, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या गोष्टी आता कधी सांगणं समालोचनाला शोभत नाही. त्याला विनंती आहे आपली लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. इथून 39 धावांचा टार्गेट सेट केलाय. अतिशय चांगली आपण स्पर्धा पाहू शकताय. उरण तालुक्यातील मानाच्या अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा अध्यक्ष मान्य श्री बळीशेठ घरत आयोजित घरत 11 क्रिकेट क्लब दासी सरपंच चषक 2022 हे शानदार आयोजन. आणि इथून मात्र आजची तिसरी रात्र 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे. वेळेचा अभाव सुद्धा आहे या स्पर्धेकरता आणि सरपंच चषक 2022 चे आपण शानदार असं आयोजन पाहतोय. मान्य श्री नवीनजी घरत साहेबांना विनंती आहे आपला सुद्धा मान सन्मान पण स्वीकारायचा आहे. मान्य श्री यशरजी घरत साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते नवीनजी घरत या साहेबांचा आपण मान सन्मान करायचा आहे. प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचा इथून आज मान सन्मान केला जातोय. भारतीय संस्कृती जपत असताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जर पाहायला गेला तर जासई ग्रामपंचायतचा संपूर्ण आपल्या माध्यमातून विकासाची गंगा ज्यांनी या संपूर्ण पंचकृषीमध्ये ज्यांची पाहायला मिळाली. टेनिस क्रिकेटवर प्रचंड प्रेम नेहमीच असतं, पण येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा योग्य तो मान सन्मान करत प्रत्येकाशी एक वेगळं नातं जोडणारे व्यक्तिमत्व अर्थातच यशरजी घरत यांच्या शुभ हस्ते नवीनजी घरत यांचा इथून मान सन्मान केला जातोय. आपलं सुद्धा साहेब आभार व्यक्त करतोय. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून मात्र उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत बेलपाडा संघासमोर 39 धावांचं आव्हान इथून समोर ठेवलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. प्रसाद पाटील आणि सौरभ पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. इथून जर आज विचार केला तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आज ऑनलाईन जोडले गेलेत. घरी बसले आपल्या मोबाईल स्क्रीनवर LED टीव्हीवर ते सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. 39 धावांचं इथून आव्हान आहे. प्रसाद पाटील या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले जातील. आशिष कडू यांच्या वतीनं अमित म्हात्रे यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं समालोचन आपण राष्ट्रीय भाषेमध्ये ऐकणार आहोत. 39 धावांचं इथून टार्गेट सेट केलंय. पहिली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. एका बाजूला ऑन स्ट्राईकला फलंदाज सौरभ पाटील, नॉन स्ट्राईकला आपण प्रसादला पाहू शकताय. आणि इथून मात्र सलामीचं षटक हाताळण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी आकाश मडवी संघाचे सरसेनापती आहेत, कॅप्टन आहेत. आणि इथून मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण प्रत्येक आता षटकामागे जर विचार केला 9.55च्या सरासरीने इथून धावा बनवाव्या लागतील. कारण 39 धावांचा इथून टार्गेट सेट केलाय. 38 धावा बनवल्या होत्या रॉयल स्पोर्ट उल्वे संघानं. पहिला चेंडू आकाश मडवी यांचा सौरभसाठी. इथून चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण तिथं आहेत. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी इथून धावांचा शुभारंभ झालाय, तो म्हणजे बेलपाडा संघाचा. अतिशय चांगली मॅच आपण पाहू शकताय. एक उल्वे नोट परिसरातील हा संघ आहे, उल्वे संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलात तर या जासी गावाच्या अगदी बाजूला डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं गाव अर्थातच बेलपाडा गाव. मनोहर पाटील वाजे यांचं सुद्धा आज आगमन झालंय. राष्ट्रीय भाषेमध्ये आज 2 समालोचक आणि मी स्वतः विपुल पाटील गावठाण आपल्या सोबत जोडले गेलोय. इथून पहिल्या चेंडूवर एक धाव कंप्लीट झालाय आणि इथून मात्र आता गोलंदाज हा आकाश. चांगला फटका आहे, लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. फलंदाज प्रसादच्या बॅट मधून आलेला हा षटकार.
आशिष कडू साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि इथून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा केलं जाईल अकाउंट मध्ये. प्रसादच्या पहिला चेंडू षटकार ठोकलाय प्रसादनं. आणखीन एक समोरच्या दिशेला बॅक टू बॅक ठोकलाय हा ब्रँडेड दुसरा षटकार. बॅक टू बॅक दोन खरं तर षटकार ठोकलेत प्रसादनं. कालच्या दिवसामध्ये 2 ठिकाणी सिरीज घेतल्यात. एका बाजूला पाहायला गेला तर बोरकरची स्पर्धा त्यानं गाजवली होती आणि पुंड्याच्या मैदानामध्ये सुद्धा आज बोलबाला राहिला होता. काय चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि त्याच फॉर्मनं आज मैदानामध्ये दाखल झालाय की काय. नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे आणि मात्र बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. धावपट्टा धावा लागल्या गेल्या 13 धावा. एकोणचाळीस धाबांचं इथून टार्गेट आहे आणि 3 चेंडूमध्ये 13 धाबा तब्बल पाहायला मिळाल्यात. धावा आधीच कमी आहेत आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी आकाशला करावी लागणार आहे. रॉयल स्पोर्ट उल्वे संघ म्हटल्यानंतर सतने या संघाची ओळख खूप मोठी आहे या पंचक्रोशीमध्ये. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एका टप्प्याने चेंडू जाईल ओहो दोरोप. इथून मात्र 2 षटकानंतर आलेला प्रसादच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. 17 धाबा इथून धावपट्टा लागल्या गेल्यात. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते प्रसादच्या बॅट मधून आणि एक चौकार पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग तो करतोय. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या म्हणजे 18 धाबा. मैदानाच्या आतमध्ये जी लहान मुलं चालली आहेत त्यांना विनंती आहे मैदानाच्या आपण बाहेर जायचं आहे. चेंडू लागू शकतोय विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं. मैदानाच्या आतमध्ये जी 2 लहान मुलं आहेत त्यांना विशेष विनंती आहे. धन्यवाद. इथून सौरभच्या बॅट मधून मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जाईल. आउट ऑफ द पार्ट ठोकलाय हा ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकामध्ये 39 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 24 धावा. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणाऱ्या 18 चेंडू आणि इथून मात्र 15 धावांची गरज. 18 चेंडू 15 धावांची इथून गरज आहे. अतिशय स्पर्धेची मुख्य आपण आयोजक पाहू शकता. एवन जोडिया अध्यक्ष मान्य श्री बळीशेठ घरत आणि त्यांच्या समेत इसारजी घरत यांची आपण एवन जोडी सुद्धा मंचावर पाहू शकता. आणि व्यासपीठाच्या अगदी आमच्या डाव्या बाजूला आणखीन एक घरत 11ची खरं तर एवन जोडी आमचे भावेश घरत आणि राज घरत हे सुद्धा स्पर्धा एन्जॉय करतात. 18 चेंडू आणि इथून मात्र 15ची गरज आहे. गोलंदाज दाखल होतील तेजस कोळी इथून गोलंदाजसाठी दाखल झालेत. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 15 धावेंची गरज. हा सामना खरं तर आता लवकर संपवण्याच्या घाईमध्ये दिसतोय. बेलपाडा संघ चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. भरीनाथ 11 बेलपाडा संघ. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 15ची गरज. गोलंदाज तेजस दाखल होतील. हा खरं तर स्लोवर डिलिव्हरी होती. गती परिवर्तन केलं होतं चेंडूमध्ये. चेंडूमधला वेग काढला होता आणि त्यानंतर हा चेंडू टाकला होता. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 25 धाबा. चांगली बॅटिंग या अगोदर चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली होती बेलपाडा संघाची. धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 25 धाबा. यावेळी बॅकवर्ड गेले आणि इथून मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर केलं जाईल. फाईनल क्षेत्रामध्ये खेळून काढलाय फटका आणि इथून मात्र पंचांचा इशारा येईल. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे आलेला हा ब्रँडेड षटकार. एकतीस धावा धावपट्टावर लागल्या गेल्या. चांगली इथून बॅटिंग खरं तर सौरभ सुद्धा करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र रेड करू शकले नाही. चेंडूला बॅटच्या रॅडर मध्ये आला नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावपट्टावर धावा स्थिर असतील त्या म्हणजे तब्बल 31 धावा. इथून आणखीन गरज असेल ती म्हणजे 8 धावांची. येणारे 15 चेंडू आणि इथून मात्र 8 धावेची गरज. काय चांगली मॅच पाहायला मिळाली. एकतर्फी मॅच सुद्धा पाहायला मिळते. इथून मात्र जर रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला जिंकायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल आणि इथून मात्र महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट गोल्डन विकेट म्हणू शकताय आणि फलंदाज इथून सौरभ होतील झेलबाद.
ग्रुपची आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला ब्रश करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर मात्र एक महत्वाची विकेट. पण या मॅच मध्ये 50-55 धावा असताना तर एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती. पण इथून येणारे 14 चेंडू आणि इथून 8 धावांची गरज आहे. खरं तर या स्पर्धेचं संपूर्ण श्रेय जर विचार केला तर नयनजी हावल यांना सुद्धा देऊ शकतात. चांगली त्यांनी मेहनत घेतली, तब्बल 34 संघांना जमा केला, 36 संघांना जमा केला आणि संपूर्ण समालोचन क्षेत्र असू द्या, त्यामध्ये संपूर्ण मेहनत असू दे, नयनजी अव्वल असतील, आमचे आदित्य करत असतील, अनिकेतजी करत असेल आणि संपूर्ण घरत 11 जासईची टीम. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न, पण बॅटची वरची टॉय आपण पाहायला गेला तर मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून 2 धावा जोडल्या जातील, क्षेत्ररक्षण खराब आणि इथून मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये या चुका पाहायला मिळतात. फेकी सुद्धा खराब पाहायला मिळाली आणि इथून 3 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 3 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 34 धावा, 34 रन्स. आणखीन 5 धावांची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. 13 चेंडू 5 धावा, अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. अध्यक्ष मान्य श्री बळीशेठ घरत आयोजित घरत 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2022 थरार. यावेळी या प्रहार करायचा होता प्रसादला, पण इथून मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. येणारे आता 12 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. 12 चेंडू 5 धावा. येणारे आता 12 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. चंदन मडवी इथून आणखीन एक यंगस्टार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं चंदन मडवी गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 12 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. अगदी खोलामध्ये टाकला होता पण समोरच्या दिशेने खेळून काढलाय. विनय मात्रेच्या बॅटमॅनला विनिंग स्ट्रोक टोकलाय, षटकार.